नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षातील हवामानशास्त्र या पेपरचा विचार करणार आहोत। मित्र हो, हवामानशास्त्र या पेपरचा विचार करत असताना आपण या ठिकाणी मागील तासामध्ये बाष्पीभवन, आर्द्रता, सांद्रीभवन आणि वृष्टी या प्रकरणाचा विचार करत आहोत। त्यामध्ये आपण बाष्पीभवनाचा विचार करत असताना आपण बघितलं की बाष्पीभवन म्हणजे काय, तर पाण्याचं वाफेत रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण बाष्पीभवन असं म्हणतो। आणि आपण बघितलं की सर्वच ठिकाणी पृथ्वीवर सारख्याच प्रमाणात बाष्पीभवनाची क्रिया घडत नाही, तर अक्षवृत्तानुसार देखील क्रिया घडते किंवा महासागर आणि खंडाचा भाग यानुसार देखील बाष्पीभवनाच्या क्रियेमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आपण बाष्पाची अप्रगट उष्णता किंवा अप्रगट ऊर्जा याचा देखील विचार केला आणि बाष्पाची अप्रगट ऊर्जा जी बाष्पाच्या स्वरूपात शिल्लक राहते आणि ती परत ज्यावेळेस बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस ती बाहेर पडते आणि त्यामुळे वातावरण तापलेलं आपल्याला दिसून येतं। इथपर्यंत आपण मागील तासामध्ये आलो होतो। आज आपल्याला संप्लवन, सब्लिमेशन किंवा संप्लवन ही क्रिया आपल्याला बघायची आहे। संप्लवन किंवा सब्लिमेशन ही क्रिया या ठिकाणी आपल्याला बघायची आहे। सब्लिमेशन किंवा संप्लवन ही क्रिया या ठिकाणी बघत असताना बर्फाचे रूपांतर वाफेत व वाफेचे रूपांतर पुन्हा बर्फात होण्याच्या क्रियेला संप्लवन असं म्हणतात। बघा, या ठिकाणी संप्लवन आपण कशाला म्हणतो, तर बर्फाचं रूपांतर वाफेमध्ये, डायरेक्ट वाफेमध्ये आणि वाफेचं रूपांतर डायरेक्ट बर्फामध्ये होण्याच्या या क्रियेला आपण संप्लवन असं आपण म्हणतो। आपण बघितलं की पाण्याचं रूपांतर वाफेत आणि वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये, याच पद्धतीने या ठिकाणी संप्लवन ही क्रिया जर आपण बघितले तर आपल्याला असं दिसतं की संप्लवन म्हणजे काय, की डायरेक्ट बर्फाचं रूपांतर वाफेमध्ये आणि वाफेचं रूपांतर बर्फामध्ये होण्याच्या या क्रियेला आपण संप्लवन असं म्हणतो। बर्फाचे रूपांतर वाफेत होत असताना उष्णतेचे शोषण होते। ज्यावेळेस बर्फाचं रूपांतर वाफेत होतं त्यावेळेस वातावरणातील असणारी उष्णता ही त्या ठिकाणी शोषली जाते किंवा त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा किंवा उष्णता हे बर्फाचं वाफेत रूपांतर होत असताना लागत असते। तर वाफेचे बर्फामध्ये रूपांतर होत असताना उष्णतेचं उत्सर्जन त्या ठिकाणी केलं जातं। बघा, ज्यावेळेस वाफेचं बर्फामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस उष्णता ही या वाफेतनं बाहेर फेकली जाते, बाहेर टाकली जाते आणि अशा पद्धतीने मित्र हो ही संप्लवनाची क्रिया या ठिकाणी घडत असते। त्यानंतर आपल्याला काही मुद्दे आर्द्रतेपर्यंत येत असताना काही मुद्दे समजावून घेणं गरजेचंच आहे आणि त्यामध्ये या संकल्पना किंवा हे मुद्दे आपण समजावून घेत आहोत। बाष्पीभवन संपृक्तता किंवा बाष्प संपृक्तता। आता बाष्प संपृक्तता कशाला म्हणतात, बाष्प संपृक्तता बाष्प संपृक्तता कशाला म्हणतात हे या ठिकाणी बघूया। एका विशिष्ट तापमानावर हवेची जेवढी बाष्प धारण क्षमता असते तेवढेच बाष्प जर त्या हवेत असेल किंवा त्या हवेमध्ये सामावलेले असल्यास
तिला त्या हवेची बाष्प संपृक्तता असं म्हणतात. बघा या ठिकाणी आपण बघूया की एका विशिष्ट तापमानावर एक विशिष्ट प्रकारचं तापमान आहे. या तापमानावर हवेची जेवढी बाष्प ग्रहण क्षमता आहे किंवा बाष्प धारण क्षमता आहे तेवढेच बाष्प जर त्या हवेत सामावलेले असले तर तिला बाष्प संपृक्त हवा असं देखील म्हटलं जातं. म्हणजे बघा एक विशिष्ट प्रकारचं तापमान आहे, साधारणतः 20 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे आणि या 20 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये हवेची बाष्प धारण क्षमता आहे 5 ग्राम. मग या 5 ग्राम एवढंच बाष्प जर त्या हवेमध्ये असेल तर आपण ती हवा बाष्प संपृक्त आहे असं म्हणतो. कारण त्यापेक्षा थोडंही जास्त बाष्प त्या हवेमध्ये आलं तर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होण्यास सुरुवात होते. म्हणून जेवढी पाहिजे तेवढीच जर त्या हवेमध्ये बाष्प असेल तर त्या हवेला आपण बाष्प संपृक्त हवा असं या ठिकाणी म्हणतो. समजा एक घनमीटर मधील 1 किलोग्राम हवेमध्ये 1 घनमीटर हवा आहे. या 1 घनमीटर हवेमध्ये 1 किलोग्राम हवा एका घनमीटर मध्ये 1 किलोग्राम हवा आहे. त्या हवेमध्ये 3.5 ग्राम एवढं बाष्प आहे. त्या हवेचं तापमान कमी केलं तर सापेक्ष आर्द्रता वाढते, म्हणजेच हवा बाष्प संपृक्त होते. आपण जर त्या हवेचं तापमान कमी केलं, आता सध्या काय आहे की 1 घनमीटर हवा आहे, 1 घनमीटर हवेमध्ये 3.5 ग्राम एवढं बर्फ, एवढं वाफ आहे, एवढं बाष्प आहे. पण एवढं बाष्प त्या हवेमध्ये सामावतं. पण त्यापेक्षा जर आपण त्या हवेचं तापमान कमी केलं तर काय होणार आहे, हवेचं तापमान कमी झालं तर हवेची ती हवा संपृक्त झालेली आपल्याला दिसते. म्हणजे ती हवेची बाष्प धारण क्षमता ही कमी होते आणि बाष्प धारण क्षमता कमी झाली की ती हवा बाष्प संपृक्त होते. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की बाष्प संपृक्तता ही त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे बाष्प संपृक्ततेसाठी महत्वाचे 2 घटक म्हणजे त्या हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाचं प्रमाण आणि त्या हवेचं असणारं तापमान, या दोन्ही गोष्टीवर हवेची बाष्प संपृक्तता ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. तापमान जरी आपण कमी केलं एखाद्या हवेचं तर ती हवा बाष्प संपृक्त झालेली आपल्याला दिसते. जे अशा पद्धतीनं, कारण तिची आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढून ती हवा बाष्प संपृक्त झालेली आपल्याला दिसते. बघा 0 अंश तापमान असेल तर हवेची बाष्प धारण क्षमता ही 5 ग्राम एवढी असते. 5 अंश तापमान असेल तर हवेची बाष्प धारण क्षमता ही 7.4 ग्राम असते. 10 अंश तापमान असेल तर हवेची बाष्प धारण क्षमता ही 10 ग्राम एवढी असते. 15 अंश तापमान असेल तर 13.4 ग्राम एवढी हवेची बाष्प धारण क्षमता असते. 20 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल हवेचं तर त्यावेळेस 17.8 ग्राम एवढी हवेची बाष्प धारण क्षमता असते. 25 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर त्या हवेची बाष्प धारण क्षमता 23.5 ग्राम एवढी हवेची बाष्प धारण क्षमता असते. 30 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर त्या हवेची बाष्प धारण क्षमता ही 30.7 ग्राम
एवढी वाफ त्या ठिकाणी साठवून घेतल्या जाते आणि 35° तापमान असेल तर त्या हवेमध्ये जवळपास 40 ग्राम एवढं बाष्प साठवण्याची क्षमता त्या हवेमध्ये आपल्याला दिसून येते। तर मित्रहो, अशा पद्धतीने हवेची असणारी बाष्प धारण क्षमता ही आपल्याला भिन्न भिन्न स्वरूपामध्ये असलेली दिसून येते किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते। म्हणजेच हवेची बाष्प धारण क्षमता ही वेगवेगळी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर अशा पद्धतीने मित्रहो, आज आपण आजच्या तासाला ही बाष्पधारण क्षमता आणि संप्लवन या दोन क्रियेच्या संदर्भामध्ये बघितलेलं आहे। तर या दोन क्रियेच्या संदर्भामध्येच, कारण पुढे आपल्याला आर्द्रता हे प्रकरण बघायचं आहे, आर्द्रता हा मुद्दा बघायचा आहे आणि मग या संकल्पनेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या काही मुद्द्यांची माहिती असणं गरजेचं होतं, म्हणून ते मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। धन्यवाद।